तर बीडमधील विलासकुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची एसआयटीने चौकशी केली। माझ्या मुलाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये, रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहे असं सोनवणे यांचं म्हणणं आहे। बघूया। बीडच्या विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरव सोनवणे यांची 4 तास एसआयटीने चौकशी केली आहे। विलास घुलेंच्या कुटुंबियांनी सोनवणेंच्या मुलाचं नाव घेतल्यानं सौरव सोनवणेंची चौकशी करण्यात आली आहे। 4 तासांच्या चौकशीनंतर सौरव सोनवणेला केसच्या पोलीस उपविभागीय कार्यालयातनं सोडण्यात आलं। उनको हमने कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया क्या कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और पूरा उनका जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया है। पूछा है कि जो भी इन्वेस्टिगेशन रिलेटेड है सब पूछा है, तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव अहेड। एसआयटी आणि फॉरेन्सिकच्या टीमनं बजरंग सोनवणेंच्या घरात सीसीटीव्ही आणि थार गाडीचीही तपासणी केली आहे। तर विलास घुलेंची हत्या झाल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। माझ्या मुलाचा कुठेही संबंध नाही असं खासदार सोनवणेंनी म्हटलंय। या वेगळ्या वेगळ्या वल्गना हे कुठला तरी स्टँड आहे का? मी पहिल्या क्षणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। तुम्ही एक तर सांगा, रोज वेगळं बोललं जाते। आता कुठंतरी मी काहीतरी बघतोय, आता मला ह्या प्रत्येक गोष्टीला उत्तर की मी द्यायचा विषय नाही, पण कुठं कोण आमच्याकडे आता त्या मुलांनी कधी कुणाला त्याची आत्तापर्यंतच्या आयुष्यातले बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला कुठं असले तर त्यानं जिथं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल। विलास घुलेंचे बंधू रमेश घुलेंनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। दरम्यान मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यानं घरापासून 100 मीटर अंतरावरच हत्येचं प्लॅनिंग केल्याचं रमेश घुलेंचं म्हणणं आहे। मागणी तर केली आहे। जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर गायकवाड, त्याचं जी प्री प्लॅनिंग झालं, त्याचं घर आणि कारखाना फक्त 100 मीटरचं अंतर आहे, त्याच ठिकाणी प्लॅनिंग केली। ते एका वेळेस देण्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो। दुसरं जी की मला सारख्या कंटिन्यू धमक्या येतात किंवा इथं केस काल DYSP आवारामध्ये खुन्नस देणं, धमकी देणं, त्यासाठी एक संरक्षणाचं एक पत्र दिलंय। एकदा सांगितलं जाते की आम्ही सर्वजण ही जी मंडळी आहोत तर हे सर्वजण आम्ही हे असताना ही लोक मारायला आले। कुणाला? माने नावाच्या, उमेश माने नावाच्या व्यक्तीला, आणि त्याला मारताना मारायचं सोडून आमच्या भावाला मारलं। असं कधी होतंय का? ती काय घटना घडली याची सत्य परिस्थिती सीसीटीव्ही फुटे आलेत। विलास घुलेंच्या हत्या प्रकरणावरून राजकारणही तापलंय। धनंजय मुंडेंनी 10व्या आरोपीला का अटक होत नाही असा सवाल केला। अर्थात मुंडेंचा रोख बजरंग सोनवणेंच्या मुलावर आहे। या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही। तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का? तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे। म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या संबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय। त्यांनी 10वा आरोपी का लाडका आहे असं ते म्हणले पोलिसांचा, तर त्यांनी ती पोलिसाला विचारलं पाहिजे। मला विचारून काय फायदा? तुम्ही त्यांना जे विचारा ते कशामुळे बोलली ती म्हणजे नाही सांगू शकते। ते म्हणाले की जोपर्यंत 10वा आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, वेळ पडल्यास रस्त्यावर देखील होतो। नाही, त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी रस्त्यावर उतरू दे, त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे, पण सरकारला सुद्धा स्वस्थ बसू देणार हा बी त्यांचाच अधिकार नाही बोलायचं। पण सरकारमध्ये ती येत नाही, मी कुठे आहे? त्याच्यामुळे सरकारला स्वस्थ बसू द्यायचं का नाही बसू द्यायचं म्हणणं हे आमचं काम आहे। त्यांचं थोडी सरकार पार्ट ऑफ दी सरकार आहे, ती सरकारचा पार्ट आहे ती एक नाही। त्याच्यामुळे मला त्यांच्यावर नाही बोलायचं, त्यांचा तो विषय, त्याच्यामुळे मी कसं बोलणार हो? मला त्यांना उत्तर द्यावं असं वाटत नाही त्या विषयाला। प्रत्येक चौकशी आणि तपासाला सहकारी असल्याची भूमिका बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरव सोनवणेंनी घेतली आहे। तसंच आतापर्यंतच्या तपासातनं सौरव सोनवणेंचा सहभाग आढळलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.